धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून साक्री तालुक्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत। काशीपूर येथील शेतकरी साहेबराव कारंडे यांनी गवारला अवघा 1 रुपया किलो दर मिळत असल्याच्या संतापातून तब्बल 1.5 क्विंटल गवार थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला। कारंडे हे आपल्या गवार विक्रीसाठी पेरजपूर फाट्यावर घेऊन गेले होते, मात्र व्यापाऱ्याने मालाला 100 रुपये क्विंटल असा दर सांगितल्याने ते संतप्त झाले। गवार लागवडीसाठी 600 रुपये किलोचे बियाणे, महागडी खते, औषधे तसेच मजुरीवर मोठा खर्च झाल्याचं त्यांनी सांगितलं। उत्पादनासाठी हजारो रुपये खर्च करूनही बाजारात खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसात गवारचे दर अचानक घसरल्याने व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे। या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी संताप व्यक्त करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे, धुळे। इतक्या कडक उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असताना देखील आणि अतिशय काबाड कष्ट करून उन्हातानामध्ये गवार शेंगांचं पीक शेतकरी या तालुक्यामध्ये पिकवतोय आणि या शेंगांना 1 रुपया सुद्धा भाव आज मिळेल असा झालेला आहे। गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता। हे तेच कांदा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी खराब झालेला कांदा नांगरून रोटावेटर मारून परत गवार पीक लावलं आणि एवढ्या उन्हातानामध्ये गवार पिकाच्या माध्यमातून का असेना तेल मिठाचा प्रश्न सुटेल असं त्यांना वाटत होतं, परंतु गवार पीक एवढ्या उन्हातानामध्ये काबाड कष्ट करून पिकवली आणि 1 रुपया सुद्धा भाव त्याला मिळणार नसेल तर अक्षरशः शेतकऱ्याची थट्टा सर्व घटकांकडून चाललेली आहे आणि शेतकरी खरोखर आत्महत्या नाही करणार तर त्याला दुसरा काय पर्याय आहे हे शासनाने किंवा सर्वसामान्य जनतेने सांगावं। शेतकऱ्याच्या अशा या थट्टेला शासन तर जबाबदार आहेच आहे, पण आसमानी संकट सुद्धा याला जबाबदार आहे आणि म्हणून